श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये त्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी असा हा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून फेकायची आहे, जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व दोष, विघ्न, अडचणी, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. महाशिवरात्री आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण महादेवांची उपासना करत असतो. महादेव ज्या प्रकारे सांब सदाशिव आहेत, आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हे महादेव करत असतात. महादेवांची सेवा कोण करत नाही? या पृथ्वी तलावरती असणारे प्रत्येक मनुष्य, झाड, झुडपं, पशु, पक्षी, प्राणी, जीव, जंतू, भूत, प्रेत, पिशाच, बाधा सर्वच महादेवांची उपासना करत असतात. असुरसुद्धा महादेवांची उपासना करतात. कारण का तर महादेव हे आपल्या भक्ताला आपल्या भक्तीचे जे फळ आहे तर ते नक्कीच देत असतात. या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात, जे शिवतत्व असतात, तर ते रोजच्या तुलनेमध्ये शिवरात्रीच्या दिवशी सहस्त्रपटीने कार्यरत असतात. आणि या शिवतत्वांचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस आपण आपल्या मुलांसाठी जे काही उपाय आहे तर ते करत असतो. यावेळेस आपण आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक केला पाहिजे, जलाभिषेक केला पाहिजे. नाहीच तुम्हाला काही शक्य झालं तर महादेवांची 108 नावं तुम्ही घ्या, कालभैरवाष्टकम पठण करा, या सर्व सेवा, स्तोत्र, मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा. बघा, शिवलीलामृतचा इतका प्रभावी तो अध्याय आहे, तर त्याचं पठण तुम्ही मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता. तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून फेकून द्यायचा आहे. या उतार्यासाठी फक्त एकच वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुलांचे सर्व जे काही दोष, विघ्न, संकट, अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर बघा, शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे कधी? तर संध्याकाळी तुम्ही 5 ते 7चा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये करू शकता. नाही तुम्हाला 7पर्यंत शक्य तर मग रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता, काहीच अडचण नाही. अगदी जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादी आजारी व्यक्ती आहे तर त्याच्यावरून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर घरावरून, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही हा उतारा करू शकतात. तर हा उपाय आता कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत? बघा, प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीत जीवनामध्ये आपल्या मुलांची, आपल्या मुलीची खूप काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठे मागे राहता कामा नये, तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. मग ते व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती, अभ्यास असेल, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळावं. आता मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, तिच्यावर कोणतेही संकट, विघ्न येऊ नये. त्याचबरोबर जर मुलांचं लग्न जमण्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत असतील तर त्यासाठी, किंवा त्याचबरोबर मुलांना जर नजरदोषेचा सामना मुलं करत असतील, बघा, नजर ही फक्त आईवडिलांचीच नाही तर बाहेरचे जे लोक असतात, आपले रिलेटिव्ह असतात, आपले शेजारी असतात, तर त्यांची देखील नजर लागू शकते. त्यामुळे आपल्याला ती नजर काढण्यासाठी ज्यावेळेस मुलांना नजर लागते त्यावेळेस मुलं हट्टी, चिडचिड, तापटपणा करत असतात, मोठ्यांचं ऐकत नाहीत, आईवडिलांचं ऐकत नाहीत. या सर्व समस्यांना आपण सामोरे जात असतो आणि यासाठी प्रत्येक आई खूप प्रयत्न करत असते. पण ज्यावेळेस त्या काही पवित्र तिथी जवळ येतात, ह्या पवित्र तिथीवरती आपण ज्यावेळेस या सेवा, उपाय अगदी श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तीने करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जे आहेत ते बघायला मिळत असतात.
आता बघा, तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. समजा मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतले आहे, तरीही नोकरी मनासारखी मिळत नाहीये. त्याचबरोबर किंवा कुठेतरी केलेला अभ्यास मुलांच्या लक्षामध्ये राहत नसेल. त्याचबरोबर आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, तिच्यावरती कोणतेही संकट येऊ नये. सतत आपल्याला वाटतं की काहीतरी मुलांवरती संकट येतील, अशा पद्धतीचे काहीतरी भास जर आपल्याला होत असतील, तर त्यासाठीच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात, त्या पवित्र तिथीला आपण जितके प्रभावी उपाय करू तितके त्याचे जे फायदे आहेत ते अगणित आपल्याला होत असतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही अगदी भक्तीने, विश्वासाने, श्रद्धेने करा. या उपायामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होईल, त्याचबरोबर त्यांना नोकरीत यश मिळेल. त्याचबरोबर जर काही एखादं वाईट व्यसन असेल तर तेही व्यसन सुटेल आणि नजर दोषमधून त्यांची सुटका होईल. असा हा प्रभावी उपाय नक्की करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्रकारचा उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातीलच काही वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि जर घरामध्ये आईला सुतक, पिरियड्स असतील तर मग इतर कोणतीही तुमचं नातं असेल त्या मुलांबरोबर, मुलीबरोबर, मग ते तुमचे वडील असेल किंवा आजी, मावशी, काका कोणी असेल, तर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. काहीच अडचण नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जमल्यास तर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता. सकाळी टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी केलात तरीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त सकाळी 11च्या अगोदर करायचा आहे. संध्याकाळी जर तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही 5च्या नंतर आणि रात्री 12पर्यंत कधीही करू शकता. फक्त या टायमिंगमध्येच हा उपाय करायचा आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत. इथे फक्त आपल्याला 2 वस्तू घ्यायच्या आहेत. त्यामध्ये एक म्हणजे आहे ते नारळ. ते आपल्याला घ्यायचं आहे. अख्खा सकट नारळ असतो तो घ्यायचा आहे. नारळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनातील नकारात्मकता शोषण्याची ताकद असते. प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपण नारळ वापरत असतो आणि नारळाचे अनन्यसाधारण फायदे आपल्या जीवनामध्ये असतात. त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. या दोन्ही वस्तू ज्या आहेत ना तर त्या आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला 2 मुलं असतील ना तर तुम्ही दोन्ही मुलांना शेजारी शेजारी बसवायचं आहे किंवा एकच मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना जमिनीवरती बसवायचं आहे. बसवत असताना पूर्व, पश्चिम अशा पद्धतीने चेहरा करायचा. ह्या दोन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता नारळ घेत असताना, हातामध्ये ठेवत असताना नारळाच्या शेंडीकडचा जो भाग आहे तो मुलांकडे होईल आणि नारळाकडचा भाग जो आहे तो आपल्याकडे होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या मुलांच्या संपूर्ण शरीरावरून म्हणजेच क्लॉकवाईज जसं घड्याळ फिरत असतं तसं अगदी घड्याळाप्रमाणे 7 वेळेस हे नारळ मुलांवरून तुम्हाला उतरवायचं आहे आणि उतरवत असताना मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. हे सर्व झालं की ते नारळ आणि ती पिवळी मोहरी जी आहे तर ती घेऊन घराच्या बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडाखाली जायचं आहे, जिथे कोणाचा हातपाय वगैरे लागणार नाही, कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही, अशा ठिकाणी हे नारळ जे आहे तर ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे. आणि टाकत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व संपून गेलेली आहे, अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तिथे तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही करायचा आहे. जर सुतक, पिरियड्स असेल तर करू नका. मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग तुम्ही हा उपाय जो आहे तर तो मुलांच्या फोटोवरून करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरावरून म्हणजेच मुख्य दरवाजा जो असतो तो मुख्य दरवाजावरून आपण अशाच पद्धतीने हे नारळ जे आहे ते उतरवून तुम्ही टाकू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला त्याचे फायदे जे आहेत तर ते बघायला नक्की मिळतील. फक्त हा उपाय जो आहे तो श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.